हाय. हॅलो नमस्कार यूट्यूबकर फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका रेसिपी व्हिडिओमध्ये. तर आजची रेसिपी आहे ओल्या नारळाची करंजी. तर उद्या आहे नारळी पौर्णिमा. तर नारळी पौर्णिमेनिमित्त प्रत्येकाच्या घरात ओल्या नारळाची काही ना काही डिश बनवली जाते. तर आज आपण बनवूया ओल्या नारळाची करंजी. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे. तर 1 वाटी मैदा आहे, दोन चमचे रवा आहे, थोडीशी खसखस आहे, गूळ आहे 1 वाटी आणि एका नारळाचा खीस आहे तो मिक्सरलाच बारीक करून घेतला आहे मी. आणि चारोळी तुम्हाला पाहिजे असेल तर टाका, नाही टाकली तरी चालते. ते पीठ मळून घ्यायचं पहिलं आणि पिठामध्ये कडकडीत तुपाचं मोहन घालायचं. ते घालायला विसरायचं नाही, तुपामुळे मस्त करंजी एकदम क्रिस्पी होते. आणि रवा ह्यासाठी घालायचा, रव्याने पण मस्त करंजी क्रिस्पी होते, खायला पण छान लागते. आणि हा घट्टसर गोळा मळून घ्यायचा, जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही. पटकन होते ही रेसिपी, जास्त वेळ नाही लागत, करायला पण एकदम सोपी. तर हे पीठ आपल्याला 10-15 मिनटं असं झाकून ठेवायचे. ह्याच्यात जे गुळाचं प्रमाण मी 1 वाटी एवढं घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळ कमी जास्त करू शकता. गोड कोणाला जास्त आवडत असेल तर गुळाचं प्रमाण ह्याच्यात वाढवू शकता. तर हे असं झाकून ठेवायचं 15-20 मिनटं. हे पीठ भिजल्यानंतर मस्त लुसलुशीत होतं. तर पहिलं तूप टाकून घ्यायचं कढईमध्ये, थोडंसं 1 चमचा एवढं टाकलं मी. आणि खोबरं टाकल्यानंतर थोडं चिटकल्यासारखं वाटतं, पण हे सारखं हलवत राहायचं, नंतर बरोबर होतं ते. तर आता एवढं सारण बनवायला मला जवळजवळ 7 मिनटं एवढी गेली. नंतर खसखस टाकली त्याच्यामध्ये. तुम्हाला आवडत असेल तर जायफळ किंवा वेलची पुडी घालू शकता तुम्ही. खायला एकदम छान लागते. हे सारण चांगलं भाजायचं. आणि हे आपण जास्त दिवस स्टोअर करून नाही ठेवू शकत करंजी. 1-4-5 दिवस राहते, कारण ओला नारळ घातलेला असतो आपण त्याच्यामध्ये. हे चांगलं भाजू द्यायचं. 7 मिनटं एवढी लागतात एवढं भाजायला. सारण चांगलं भाजलेलं असलं की करंजी खायला मस्त लागते. तर हे बघा, हे असं होतं सारण भाजल्यावर. मस्त असं व्हायला पाहिजे, सॉफ्ट एकदम. हे बघा, हे असं मस्त होतं, परफेक्ट झालंय हे. आणि हे सारण पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि मगच करंजी भरायची. ते 15-20 मिनटानंतर पीठ हे असं मस्त होतं, फुलतं मस्त. हे एक त्याचा मोठा गोळा करून घ्यायचं, चांगलं मळून घ्यायचं परत एकदा. आणि मोठी एक चपाती लाटून घ्यायची. जेवढी होईल तेवढी मोठी लाटायची. आणि एका नारळाच्या खिसासाठी ना
सारणासाठी एवढी 1 वाटी मैदा बरोबर होतो. आणि ह्याच्यावरून ना मी अर्धा चमचा एवढं तूप लावलं. हे पूर्ण असं सगळीकडे लावून घ्यायचं तूप. आणि त्याच्यावर थोडासा मैदा टाकायचा. ह्याच्यासाठी करायचं की करंजीला मस्त लेयर येतात, मस्त खुसखुशीत होते करंजी. आणि असं गोल राऊंड करून आणि हे असे कट्स पाडायचे. हे कट्स ना असे गोल गोळी नाही करायची त्याची, हे असेच फक्त खाली प्रेस करायचे आणि त्याची पुरी लाटायची. तर पुरी लाटताना जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त जाड पण नाही करायची, मीडियम साईजचीच ठेवायची. आता ही मी पहिली बनवली, थोडी पातळ झाली माझ्याकडून ॲक्च्युली. जास्त पण पातळ नाही, मीडियम साईजची झालेली. तर मस्त अशी करंजी भरून घ्यायची. करायला एकदम सोपी, पटकन होते. नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीने. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. आणि कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्त अशी साईडने कट करून घ्यायची. कट केली नाही केली तरी चालते आपल्या हिशोबाने. ही मस्त अशी करंजी भरलेली. आणि सारण थोडं जास्तच घालायचं, कमी सारण असली की करंजी मग खायला चांगली नाही लागत. तर बाकी सगळ्या मी करंज्या करून घेतल्या. आणि परत एकदा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर जर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर एवढ्या करंज्या झाल्या एका नारळाच्या सारणाच्या. तर तळून घ्यायच्या करंज्या, लो फ्लेमवरच तळून घ्यायच्या. तर भेटत जाऊ आपण अधूनमधून अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तर ही तळल्यानंतर ही करंजी अशी होते, मस्त होते. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली परत एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ.